प्रॉपर्टीच्या याच्या त्याच्यात तुम्ही लगेच पर्सनल गोष्टी रेकॉर्ड करणार. टेस्ट नहीं रहा तुम्हारे हाथों. शेफ आप बावर्ची का काम मिलेगा क्या? बावर्ची एक दिन ये बुरा सपना सच भी हो सकता है. तभी तो हम आलू. नमस्कार, मी तुमची शिवानी आणि आज व्हिडिओची सुरुवात मी केली कारण काय माहिती आहे का, DSK बनवतात भाजी, पावभाजी बनणं चालू आहे तिकडं आणि मी व्हिडिओची सुरुवात केली. आज 2-3 दिवस झालं व्हिडिओ येत नाही म्हणून म्हणलं मी आज व्हिडिओची सुरुवात करते. बघू म्हणलं आज ट्राय करून. तर मला सांगा माझा आवाज कसा येतोय किंवा मला व्हिडिओ बनवता येतोय की नाही बनवता येत, मला सांगा. मला बनवता येत असेल ना तर मी रोज बनवत जाईन, नाही का. सांगा मला कसं येतोय. माझे जर व्हिडिओ तुम्हाला मी बनवलेले आवडले ना मला सांगा, मग मी रोज बनवत जाईन, नाही का मम्मी. काय म्हणता, नाही का. व्हिडिओ बनवत जाऊ का नको मी रोज? बनव ना. काय लावलं तुम्ही डोक्याला? मेहंदी लावली का? मग दुकानावरले काम होतं का? पिक्चर बघून आले ना. हा, मी पिक्चर बघायला गेलो तर छावा पिक्चर एवढा डेंजर पिक्चर आहे मम्मी, मस्त. तुम्हाला म्हणलं होतं ना, मी त्यांना सांगितलं ना, मी तुम्हाला तिकीट काढून द्या, तुम्ही जा म्हणून 2 जण. तुम्ही बघायला जा ना पिक्चर. मी म्हणलं तुम्हाला संध्याकाळी जा म्हणून, ते तिकीट काढून देत तुम्हाला. काहून नाही गेले तुम्ही? द्या ना 500 रुपये. 5 देतात ना. मग तुम्हाला कोण नको म्हणले? तुम्हाला म्हणलं होतं आम्ही संध्याकाळी जा 3 वाजता. सकाळी पण म्हणले मी तुम्हाला जाऊन या. तुम्हाला नाही बघायचं? भारी पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे, बघून यायचं मस्त आहे एकदम. तुम्ही पाहिला नाही? मग काय चाललं अजून? ते काय काम चालू आहे पप्पाचं चालू आहे काम. पप्पाचं काम चालू आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो, ताईंनो, भावांनो. मग आपल्या आज 3 दिवस झाले व्हिडिओ नाही, काही नाही. मम्मी काय प्रॉब्लेम होता बरं आपल्याला व्हिडिओ काढायला 3 दिवस? तुम्ही सांगा बोला बरं, काय प्रॉब्लेम होता आज 3 दिवस आपल्याला व्हिडिओ न काढायला? मला काय माहिती, तुम्हाला व्हिडिओ नाही काढला. व्हिडिओ काढणार आहे तुम्ही. काल तर काही प्रॉब्लेम नव्हता. काल प्रॉब्लेम होता थोडा, त्यांचा पाय दुखत होता त्यामुळं. पाय दुखणं म्हणजे प्रॉब्लेम असतो का? मग मम्मी त्यांचं गुडघा दुखत होता हो, त्यामुळं नको वाटलं. दुखत होतं जरा त्यांचं, त्यामुळं नाही काढला नाही व्हिडिओ. नमस्कार बघा आई, नमस्कार. आणि काल ना आम्ही काल परवा आम्ही लाईव्ह आलो होतो, तर खूप सारे यूट्यूब फॅमिलीनी प्रेम दाखवलं. आईविषयी, पप्पाविषयी, माझ्याविषयी, दादाविषयी, त्यांच्या, नाही का. मम्मी तुम्हाला, तुमचे खूप फॅन आहेत माहिती आहे तुम्हाला, नाही का. विचारते लव यू मम्मी पप्पा. पाहिलं ना तुम्ही काल. मम्मी कशा आहेत? मम्मीचा स्वभाव खूप छान आहे. तुमच्या स्वभावावर लई फिदा येतं लोक, माहिती आहे का. लोक म्हणजे आपली फॅमिली. लोक नाही म्हणायचं, युट्यूब फॅमिली. हा, तर ते माझ्या तोंडात येतं, ते त्यांची सवय लागली ना मला लोक करायला, त्यामुळे त्यांची सवय लागली. फॅमिलीविषयी म्हणजे कसं तुम्ही एकदम. असं कोणती व्हिडिओ बनवायची स्टाईल आहे असं करून? माझं काय, मी तुमच्याकडे कॅमेरा केलेला आहे. आज ते दिवसभर दुकानवर नाही आले, तुम्ही काहीच बोलल्या नाही त्यांना. पिक्चर पाहायला गेलो काय? पिक्चर पाहायला आम्ही किती वाजता गेलो होतो? 11:30 गेलो आणि डायरेक्ट 1-1:30 वाजता आलो होतो. मालकाचा कोणी मालक? आणि नंतर 1:30 वाजता आले. नंतर पाणी सुटलं घरात, मग आम्ही पाणी भरलं. पाणी काय बाहेर ना आणलं का? विहिरीवर? नाही हो, विहिरीतून नाही, पण पाणी सुटलं होतं माहिती का. विहिरीवरून आणलं दोघांनी पाणी? नाही हो, कसं विहिरीवर कोणती विहीर आहे? विहिरीवरून कसं आणू? बघा मित्र, मम्मी कशी बोलायचं लगेच. पप्पा एकटेच करते. पप्पावर सगळ्यात जास्त लोड आहे, म्हणजे सगळ्यात जास्त. कारण मी जेव्हा पण दुकानावर जाते ना तेव्हा 5 मिनटं ना तुम्ही बसलेले असतात, ते बसलेले असतात. पप्पाला मी अजून बसलेले पाहिले नाही कधी दिवसभर झोपलेले पाहिले नाही. जसं लग्न झालं ना तसं पाहिलं ना, कधीच बसलेले झोपलेले पाहिले ना. एकटेच काम करते नाही, सगळ्यात जास्त लोड पप्पावर. जाऊ का उद्या गावाला? मम्मी तुम्हाला माहिती का, तुम्ही मध्ये किती दिवस ताईकडे गेले होते, गावाला नव्हते गेले तुम्ही. पप्पा सगळं हँडल करतात ना तुम्ही.
परत बी जाईन. तुम्ही करतात असं नाही की तुम्ही लय करतात. 50% तुम्ही करतात, 50% ते काय असं नाही. तुमचा खूप मोठा हातभार आहे त्यात. थोडी सकाळपासून जातात तुम्ही पण तर, आणि डायरेक्ट संध्याकाळी येतात, थोडंफार जेवण करतात तर लगेच जातात. खूप हार्ड काम आहे मित्रांनो ते, आहे का नाही. आज हात दुखतात, मम्मी पण खूप थकल्यात वाटते, आणि पप्पा पण. पप्पाचा तर विशेष नाही, पप्पा तर एवढे थकलेत ना आज, पप्पाकडे बघूनच वाटत आहे काम चालू आहे पप्पांचं. मम्मी मला एक गोष्ट कळत नाही, आपण एवढ्या दिवसापासून व्हिडिओ बनवतो एवढं बाहेर जातो, शॉर्ट काढतो, इकडं जा तिकडं जा. त्या दिवशी आम्ही औरंगाबादला गेलो, संभाजीनगरला गेलो आणि आम्ही लेण्या बघायला गेलो वेरूळच्या नाही का. ह्याच्या आधी म्हणजे आपण एवढं फिरतो, एवढं शॉर्ट काढतो भारी भारी, आहे का नाही. जातात पण ते भारी भारी. आपल्याला हेच माहीत नाही अजून यूट्यूबचे पेमेंट किती यायचं म्हणून. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला सांगितलं असेल त्यांनी, तुम्ही विचारत नाही. मी तर नाही विचारलं आजपर्यंत, मला पण नाही सांग. तुम्हाला तर सांगितलं असेल त्यांनी, मला बी नाही माहिती. पप्पा तुम्हाला सांगितलं असेल, मला नाही माहिती. तुम्हाला नाही सांगितलं. विचारत नाही तर. पण आता म्हणजे आपण मदत करतो का नाही त्यांना. हा मम्मी, आपण व्हिडिओ काढतो म्हणजे काम कर ना, ते मोबाईल घेऊन त्याच्याकडे जा, त्याला विचार किती पैसे आले तुला. त्यांना विचार, आम्ही कधीच नाही विचारलं त्यांना तर नाही विचारू शकत ना, म्हणून तर मी तुम्हाला विचारायला लागले. मी तर कधीच नाही विचारलं त्याला. तुम्ही सांगायला पाहिजे मला. असं कसं, मी कसं सांग, तुम्हाला माहिती असेल, पप्पाला माहिती असेल, मला माहिती. तुम्ही मला सांगत नाही तर गेम करता काय तू. आम्ही आजपर्यंत त्याला कधीच कमाई विचारली नाही, तर आता केव्हा विचारणार. सांगत तर नाहीत ते काही गोष्टी कधी. तर मला तर कधी सांगितलं नाही ते. त्यांचे कामाचे जरी पैसे आले ना, कधी सांगितले ते. मला काय करायचं, पण सांगायला पाहिजे त्यांनी थोडंफार. एवढे पैसे आले, तेवढे पैसे आले. काम कर ना, मोबाईल घेऊन तिकडे कॅमेरा फिरव, त्याला विचार, हो तुमची युट्यूबची पेमेंट. एवढी तर तोंडावर बोलायची हिंमत नाही माझी. मला कशाला विचारते. तुम्हाला बोलू शकते, पप्पाला माहिती का विचार. पप्पाला पण बोलू शकते. पप्पाला तर काहीच माहित नसतं. जे प्रश्न मला विचारायचं ना, ते त्याला जाऊन विचारणार. तुम्ही विचारायला पाहिजे ना पण त्यांना. मी त्यालाच विचारत नाही तुमची कमाई किती, तर त्याला कधी विचारलं. तुम्ही त्यांना पप्पाला आपल्याला सगळ्या गोष्टी टाइमवर भेटतात, काय गरज आहे पेमेंट विचारायची. ते तर आहे, पण म्हणजे कसं माहितीये का, मी असं नाही मला पैशाची गरज आहे म्हणून मी नाही म्हणत, पण कसं आपल्याला जर एखादे पैसे म्हणजे आपल्याला जास्त उत्सुकता वाटते ना आता व्हिडिओ काढायची. जेवढं पेमेंट जास्त येईल तेवढं जास्त उत्सुकता वाटते ना, त्यामुळे मी विचारायला लागले तुम्हाला. बाकी काही नाही. विचार करायचा नाही विचारू शकत ना मी. मला विचारलं, मला काय, मी काय पगाराचं स्लिप मोजते का, पैसे मोजते का. मला वाटलं तुम्हाला माहित असेल. तू ती पप्पाला विचार. पप्पाला नाही माहिती. तुम्हाला माहिती का. मी ना आता एक काम करणार त्यांच्यासोबत, एवढं मोठं प्रँक करणार, त्यांना बोलणारच नाही मी आता. ते इथं नाही. ते आलास काय करता तुम्ही किचन मध्ये. तुम्ही काय चालू आहे? काय चालू आहे सकाळपासून. आपलं दुपार किती वाजल्यापासून माहिती का, 5-6 वाजल्यापासून तिकडच आहेत किचन मध्ये. काय काम आहे तुमचं. मला स्वयंपाक करायचा अजून. स्वयंपाक आज तयार आहे तुझ्या जागेवरती. मी आहे आज बनवली आहे मी स्पेशल पावभाजी. तुम्ही काय असं इंटरव्ह्यू करायला इन्कम करायला लागली. मी इंटरव्ह्यूलाच उभा आहे आज. पावभाजी बनवली आज मी असंच इंटरव्ह्यू देणार. आज मी मम्मीला परेशान करणार. बापरे. ऐका ना तुम्ही, काल दिवसभर दुकानात आलो मी, लक्षात ठेव. लक्षात ऐका ना तुम्ही बरं ठेव. ऐका ना तुम्ही पावभाजी बनवली, मग काय माझा स्वयंपाक झाला. तुम्हाला ताण नाही. पावभाजी खाऊ घाल, नाही तर काही बी कर. मी आता मी पाव आणायला जाणार आहे. मी तो ऐकणारच नाही, तर नाही ऐकणार. ऐका ना मला एक आज विचार. आम्ही मस्त पिक्चर बघून आलोय. हा ना, मग त्याच्यामुळेच ना, कसा वाटला पिक्चर. त्याच्यामुळेच पावभाजी बनली. तो मस्त म्हणजे रडायला आलं खरंच. सबरेपणा करतो. लय हर्ट आहे, पण म्हणजे एकदम काळजाला लागणार, एकदम काळजाला लागणारा पिक्चर आहे माहिती का. काळजालाच लागतो डायरेक्ट. पाहिलं ना अंगावरच काटा येतो. खरंच आपल्यासाठी जीव दिलाय माहिती का. म्हणजे मला तर आवडला पिक्चर. ऐका ना आपण एवढं, मला एक विचारायचं तुम्हाला. पावभाजी करण्याचं कारण काय. तुम्ही दिवसभर पावभाजी म्हणजे तुम्ही पिक्चर बघून आले, आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम आहो तुम्ही स्टेटस नाही ठेवलं का, आपण खाल्ले नाही का 2 आईस्क्रीम.
तुम्ही खाल्लं आईश केली त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी पावभाजी करून टाकायला. मग मम्मी आम्ही खाल्लं. तुम्ही म्हणलं नाही तो का त्यांना तुम्ही 500 रुपये द्या ते पिक्चर बघून येते दोघं जण जाऊन. पिक्चर बघत नाही. आहे का मग तुम्ही बघत नाही तर आम्हाला पण बघून देत नाही. नको म्हणतात मग असंच करतात तुम्ही. नको तिकीट काढायचं पहिले आपण चल. असं कसं सांगू नको ते मम्मी पप्पा त्यांना सांगावंच लागेल ना. पिक्चर बघून आलो का तर मग ती म्हणती असं करायचं नाही तसं करायचं नाही, तुम्ही आम्हाला विचारलं नाही, तुम्ही आम्हाला बोलले नाही, त्यापेक्षा कसं काहीच बोलायचं नाही, आपलं निघून जायचं. पुढे निघून जायचं. जा की मग पुढे निघून जायचं. पिक्चर बघायला जायचं पिक्चर बघायला जायचं. करून ठेवली मस्का कशाला लावतो मग. मस्का नव्हता यार. मस्का नव्हता ठसका होता मस्त. मस्का असता तर मजा आली. ऐका ना मला तुम्ही आता मध्ये किल्ल्यावर फिरायला नेलं, मध्ये तिकडं त्या देवीला फिरायला नेलं. शिवानी तू किती बी मस्का मारते त्याच्या मनातली गोष्ट कधीच कुणाला सांगत. ऐका ना मला म्हणजे मी हाय बरं का बरोबर आहे का. इकडं फिरायला नेतात तिकडं फिरायला नेतात. मला आतापर्यंत भेटलंय अशी कोणतीच वस्तू नाही की मला जी पाहिजे ते नाही भेटली. मी आतापर्यंत एक विचारलं नाही त्यांना कधीच. मी आतापर्यंत त्यांना कधी विचारलं नाही की तुम्ही म्हणजे आपले किती 29,600 कितीतरी सबस्क्राईब आहेत. मग वरून लाईक येतं तेवढं म्हणजे चांगलं बऱ्यापैकी व्हिडिओ पण जात येतं. मग मी कधी विचारलं नाही तुम्हाला पेमेंट किती येतं. तुला काय करायचं पेमेंट नाही हो असं काय भेटतं ना आपलं. हो पण असंच विचारलं. हो तुम्ही एवढं सिरियस नका घेऊ. मी असंच विचारलं काय येतं कसं येतं हे विचारायचं चौकशी करायचं तुझं काम नाही. ती मला विचारित नाही तर विचारच नाही कोणी. पहिली गोष्ट तिला माहित चाललं मला नाही आवडत. मी कोणालाच माझ्या मनातली गोष्ट सांगत नाही हो. मी असंच विचारलं तुम्हाला राग आला वाटतंय तसा विषय नाही हो. मला रागच आला. एवढं रिक्स नका घेऊ तुम्ही. अहो मम्मी असेच करतात माहिती का. मी त्यांना काही विचारू का नको असंच होतं का. मी काही विचारू शकत नाही का काही गोष्टी. काय झालं तुम्हाला विचारल्याने. कस काय विचार तू काय विचार तुम्हाला मी काय विचारते. मी पप्पालाच कधी विचारलं नाही तुम्ही किती पप्पांना विचारलं मला. तुम्ही कोण विचारायला लागले मला. तुम्ही माझ्याकडे तोंड करायचं नाही. तिकडं बिताडाकडं काय बायको प्रश्न विचारते तिला उत्तर देणं तो काम आहे. बायको ही अर्धांगिनी असती तिला अर्धीच माहिती द्यायची असते. अर्धी कशी अर्धीच माहिती द्यायची असती. अर्धांगिनीला अर्धीच माहिती द्यायची असती. पुरी दिली ना की त्या काय करतात मग त्या मग त्यात आपल्या. मी नाही हो मला विचारा वाटलं तुम्हाला म्हणून मी विचारते. विचार चांगले नाहीये. बायकोला सगळं काही सांगणं गरजेचं असतं. एक वेळ मला नको मी आता बनवलंय सगळं तुम्हाला खायचंय का. एक वेळ मला नको सांगू पण तिला सांग. ऐका ना मी बनवलंय तुम्हाला खायचंय का नाही खायचं. ऐका ना अर्ध्यापर्यंत साथ आतापर्यंत तुला साथ दिली इथून पुढे नाही देऊ शकत. पप्पा काय काय बायको आणि तू पप्पा यांनी काय मचमत लावली बरं. ऐका ना सांगा ना किती पेमेंट. मग ऐका ना आपण जर व्हिडिओ काढतो ना मग मला पण उत्सुकता येईल ना. कधीतरी मला सांगायचं ना. कधीतरी मला पण सांगायचं ना. मला सांगत जाय काय करा तुम्हाला खर्चाला पैसे भेटते ना मस्त पैकी आरामात तुला 500 रुपये तिकीट बुक कर ताण नाही. मी पिक्चरला जात नाही. मला कोणी पैसे देण्याचा प्रयत्न करतो. पैशाचा विषय नाही हो. म्हणजे तू सांगायचं काय तुला मी पैसे लाच रिश्वत घेत नाही म्हणून सांगायचं. रिश्वत नाही घेत. सांगा ना त्या कसं सांगा. आणि मी माझ्या बहिणींच्या शब्दावरती एकच कानात बाहेर टाकली इकडे काढून टाकलेली आहे. इकडे टाकली इकडे खूप ठेवली. जे लोक विचारतात ना तुमचं घर दाखवा. जे आहे ते आहे. आमचं घर छोटं आहे. छोटस सगळे आम्ही 2 रूम मध्ये आम्ही चौघं पण खुश आहेत. एवढंच. बरं ऐका ना सांगा ना पेमेंट काय करायचं तुला. पेमेंट जाणून काय करायचं सांगा ना. जाणून करायचं काय मला विचारायचं. मी कधी विचारलं नाही तुम्हाला या गोष्टी कधीच म्हणून आता विचारायचं. खत्म. बाय बाय टाटा. सांगा ना. राग ना काही देऊ सांगा ना. फटके खाय ना मम्मी. सांग माझ्या मनाच्या विरुद्ध गेलं ना कसं होतं सांग. मनाच्या विरुद्ध नाही हो. तुम्ही लई रिक्स घ्यायला लागले. मी असंच विचारायला का मी विचारू शकत नाही. मी सांगू शकत नाही. ओ सांगा ना. ऐका सांगू नाही शकत म्हणलं
नाही बोलत नाही इकडे इकडे भिंतीला डोकं आपट ना. नको कशाला बाबा जरा जोरात सांगा ना. तुम्ही जाणे मला काय करायचं नाही तुमचं. सांगा ना. काय करतो जाऊन असंच विचारायचं. कशाला सांगा ना. सांगू का? मला कोणी विचारतं ना मग तुझ्या नवऱ्याला किती पेमेंट येते युट्यूबचं तुम्ही व्हिडिओ काढता तर मग मी काय सांगू मला माहित नाही. मी आम्ही कोणी फक्त माहिती नाही. युट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ काढतो. आमच्यापासून कोणाला सुख मिळेल म्हणजे खुशी मिळेल याच्यासाठी व्हिडिओ काढतो. आम्ही ना कोणाच्या पैशासाठी व्हिडिओ काढत ना कोणाच्या पैशासाठी. ते सांगा ना मला. एंटरटेनमेंट पर्पज में वीडियो फक्त बनाते आम्ही हैं हम एंटरटेनिंग पर्पज पे. ये एंटरटेनिंग शाहरुख खान हा काय सांगा ना कोण. मी थोडे तुमचा व्हिडिओ बनवायले तर की मी तुम्हाला सांगितले. मला प्रायव्हेट मध्ये बोला ना. मला काय पब्लिक मध्ये थोडं जायचं सांगायला तुम्हाला. मी घरची घरी बोलते ना तुम्हाला का बघ बाहेर गाडी सांगायचं. गोडी लावून चालू आहे बघ मला हळूच म्हणते. हे बघा मी तुम्हाला सांगा मम्मी मग पप्पा माझ्यापासून काही लक्ष तेच ना मम्मी पप्पा समोर विचारायला लागले मी तुम्हाला किती पेमेंट आहे. तुमचे पैसे घेऊन काय करायचं मला. काय 2 एकर जमीन घेतली हम्म, अरे रोड दिमाग आपलं लय फास्ट आहे. उगाच 4 बँकेचे अकाउंट घेऊन फिरत नाही मी. पेमेंट किती होतं? चड्डीवर फिरणारा माणूस कधी गरीब नसतो लक्षात ठेवायचं. हम्म. कळलं का चड्डी काढून हो पेमेंट किती होतं काय करतो सांग. सांग तिला सांग. 70,000 रुपये. 70 येतं कधी कधी 50 येतं कधी 40 येतं कधी 70 येतं कधी 60 येतं असं येतं. कंबाईन मध्ये येत नाही. महिन्याला टप्प्याटप्प्यामध्ये पेमेंट आहे. महिन्याला हा मग काय लय पैसा आहे आपल्याकडे. अफाट पैसा आहे. पैसा लय कमी तुम्ही हा बॅगी कमी पडते ना तुम्हाला. बॅगी थोडेसे बरं बरं मला 2 गुंठे जमीन तुला नाही म्हणलं त्या दिवशी त्या दौलताबाद आपण देवगिरी किल्ल्यावरती गेलतो. तिथे गेल्यानंतर वरून घर दिसत होतं बघ. ते 2 गुंठ्यामध्ये घर दिसत होतं एक छोटं. कोणी देवगिरीमध्ये तिथे तुला ना देवगिरीचं वरून व्हिडिओ काढत होता. तुला नाही म्हणलं व्हिडिओ दाखवलं तुम्ही की 2 गुंठे जमीन घेणार मस्त पैकी आणि तिथं असं छोटासा बंगला बांधणार. मग मम्मीला एक बंगई देणार तिला टांगून. नको आम्हाला बंगई. मग ती मस्त पैकी झू नको बंगई नको मला. घरी मी या छोट्या घरातच खुश आहे. बरं चालतं तुम्ही मला सांगितलं. मला नव्हतं वाटत 70,000 रुपये येत असेल तुम्हाला. ते मोबाईल काय करत होता असंच घेतला होता टाइमपास. म्हणजे तू काय व्हिडिओ काढून राहिली काय त्याचा. नाही हो व्हिडिओ कायला काढू मी. एवढा लपून छपून मोबाईल धरून एवढा लपून छपून मोबाईल ठेवून इतक्या वेळेचं- मोबाईल तिथं काय करू राहिले इतक्या वेळचा मला काही समजणार नाही. मी जे गोष्टी बोललो तुम्ही गोष्टी रेकॉर्ड करून राहिले. मला तुम्हाला अवतार दिसू राहिला मग कसा आहे. म्हणजे तुम्ही पब्लिकला सांगता का रिअल रियालिटी. रियालिटीचा नाही विषय. तुम्ही किती मला तरशील एका शब्दाला हेच दाखवायचंय मला. आता तुम्ही काय सोडता. मी उद्या सकाळी सोडणार आहे हाच व्हिडिओ बघा. तुम्हाला काय वाटतं स्वतःला हुशार समजतं स्वतःला. माझं कसं मी एकदा हॉस्पिटलमध्ये गेले तर कसा व्हिडिओ काढला त्यावेळेस तुम्हाला काही नाही वाटलं. रडत होते मी आणि तुम्ही व्हिडिओ काढला. आता तुमचे मी टाकणार आहे व्हिडिओ. मला नाही सांगायचं बघा तुम्ही नाही. तू काय टाकते म्हणजे मी टाकणार आहे बघा तुम्ही. कशी व्हिडिओ शूट करू राहिली माझ्या असं व्हिडिओ टाकत असते चड्डीवरती. मी तू कसं रोज prank करतो? कसं रोज हे चालू ते चालू. म्हणजे तुम्ही असं रेकॉर्ड केलं. मी तुम्हाला म्हणजे पर्सनल गोष्टी सांगायला प्रॉपर्टीच्या ह्याच्या त्याच्यात तुम्ही लगेच पर्सनल गोष्टी रेकॉर्ड करायला. 2 गुंठे जागा घेतलेली मी म्हणजे तुम्ही रेकॉर्ड करायला. 2 गुंठे झाली किती 4-5 लाखाची 5 लाखाची जागा आहे. मग मला तुम्ही ही गोष्ट सांगितली नाही. किंवा काय होतंय मला ते समजलं नाही झालं की कोण काय करत होतं काय कसं काय व्हायला होतं. मला काही मेल समजलं नाही. आता समजलं म्हणजे हे व्हिडिओ काढणं चालू आहे का तिचा हज मोबाईल पदराच्या आड लपून. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कसे व्हिडिओ काढता माझे माहिती का. बंद करा चल. मला पावभाजी खायची आता. तो व्हिडिओ आता काही बी नको काढू. मी आता टाकणार आहे. बाय बाय. माझ्या